नमस्कार मंडळी आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ प्रणवती। आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणवती आहे। मी मेकअप व्हिडिओज, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते। तर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। ड्राय स्किनसाठी कोणते कोणते स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरायचे ह्याचा व्हिडिओ मी थोड्या दिवसांपूर्वी केला होता आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला कमेंट केलं होतं की प्लीज ऑइली स्किनसाठी पण प्रॉडक्ट रेकमेंडेशन सांग। आणि मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की मी ऑइली स्किनसाठी सुद्धा स्किन केअर प्रॉडक्ट्सचा व्हिडिओ घेऊन येणार आहे। तर आज ह्या व्हिडिओमध्ये जर तुमची स्किन टाईप ऑइली असेल, तेलकट जर तुमचा चेहरा असेल तर तुम्ही स्किन केअरमध्ये कोणते प्रॉडक्ट्स वापरू शकता हे तुम्हाला सांगणार आहे। तर तुमची स्किन ऑइली असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि व्हिडिओच्या शेवटला नवीन सबस्क्रायबर्सना आपण जसे शाउट आउट देतो प्रत्येक व्हिडिओमध्ये ते सुद्धा देणार आहे। तर चला व्हिडिओ स्टार्ट करू। तर आता स्किन केअरमध्ये आपण एक बेसिक स्किन केअर रूटीन जो आपण करतो दॅट इज क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग अँड सनस्क्रीन, हे 4 प्रोडक्ट्स आपण आज डिस्कस करणार आहे ऑइली स्किनसाठी। तर सगळ्यात पहिला येतो फेस वॉश। आणि आता फेस वॉशमध्ये माझ्याकडे खूप चांगले ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत। तर सगळ्यात पहिला फेस वॉश जो मी रेकमेंड करत आहे तुम्हाला तो आहे हा डर्माडिओचा फेस वॉश। हा खूप चांगला आहे आणि बेसिकली हा ऑल स्किन टाईपला सूट करतो, त्यामुळे तुम्ही हा यूज करू शकता। मी पर्सनली हा यूज केलेली आहे, बऱ्याच टाईमसाठी मी हा यूज केलेली आहे आणि हा खूप चांगला आहे, ऑइली स्किनसाठी खूप चांगला सूट होणार आहे। आणि ह्याची प्राईस अराउंड 230 पर्यंत, हे सगळे मी तुम्हाला ॲमेझॉनवरती जे प्राईस जे आहेत ते तुम्हाला सांगत आहे। तर डर्माडिओचा हा फेस वॉश तुम्हाला अराउंड 229 पर्यंत मिळून जाईल ऑनलाईनमध्ये आणि सगळे प्रॉडक्ट लिंक्स जे आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत। तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही स्वतःसाठी सुद्धा मागवू शकता। आता सेकंड फेस वॉश जे मी तुम्हाला रेकमेंड करत आहे तो आहे हा सेटाफिलचा ऑइल क्लेन्झर, जो मी ॲक्च्युली सेटाफिलचा ना ड्राय स्किनसाठी सुद्धा मी सांगितलं होतं, त्यामध्ये जेंटल क्लेन्झर सांगितलं होतं। तसंच सेटाफिलचा ऑइल क्लेन्झर म्हणून पण एक आहे, दुसरा वेरियंट आहे स्पेशली फॉर ऑइली स्किन टाईप। जर तुमची स्किन टाईप ऑइली असेल तर हा तुम्ही नक्की ट्राय करा, कारण सेटाफिलचे क्लेन्झर्स जे आहेत ना हे खूप माइल्ड असतात आणि प्रॉडक्ट्स खूप चांगले आहेत त्याचे। तर हा तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा तुम्हाला ॲमेझॉनवरती अराउंड 610 रुपयेपर्यंत तुम्हाला हा भेटून जाईल। अजून एक फेस वॉश रेकमेंडेशन स्पेसिफिकली फॉर ऑइली स्किन टाईप आहे, तो आहे हा ग्लोचा फेस वॉश। हा ऑइली स्किनसाठी खूप चांगला आहे, तुम्ही नक्की ट्राय करू शकता। ॲमेझॉनवरती तुम्हाला हा मिळून जाईल आणि मी हा यूज केलेली आहे आणि तुम्हाला अराउंड हा 509 रुपयेपर्यंत तुम्हाला हा भेटून जाईल। तर हे 3 फेस वॉश तुम्ही नक्की ट्राय करू शकता, ऑइली स्किनसाठी खूप चांगले आहेत। आता पहिली स्टेप आपली फेस वॉश झालेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला रेकमेंडेशनसुद्धा दिलेली आहे। आता फेस वॉश केल्यानंतर आपण काय यूज करतो, टोनर यूज करतो। ऑइली स्किनसाठी आय वूड रेकमेंड की तुम्ही टोनर नक्की यूज करा, कारण टोनर जो आहे तो पोर्सना मिनिमाइज करतो आणि पोर्स मिनिमाइज झाल्यामुळं ऑइल सिक्रेशनसुद्धा खूप कमी होतं, त्यामुळे टोनर तुम्ही नक्की यूज करा। आणि टोनरमध्ये करंटली जो मी यूज करत आहे तो सुद्धा खूप चांगला आहे स्पेसिफिकली फॉर ऑइली स्किन टाईप, आणि तो आहे हा प्लमचा ग्रीन टी टोनर। हा अल्कोहोल फ्री टोनर आहे आणि ऑइली स्किनसाठी सुद्धा खूप चांगला आहे आणि हा तुम्हाला अराउंड 350 रुपयेपर्यंत ॲमेझॉनवरती मिळून जाईल। तर हा तुम्ही नक्की ट्राय करा। आता टोनर लावून झाल्यानंतर आपण यूज करतो मॉइश्चरायझर। आणि आता ऑइली स्किन टाईपवाले विचार करत असतील की यार मॉइश्चरायझरची गरज आहे का, ऑलरेडी खूप तेल निघत आहे। तर तुम्हाला जर मॉइश्चरायझर लावायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, लाईक इट्स युअर म्हणजे भरपूर मला ऑइली फेस आहे, मला अजिबात लावायची इच्छा होत नाही आहे, ठीक आहे तुम्ही लावू नका। पण जर तुम्हाला मॉइश्चरायझर हवा असेल, काही रेकमेंडेशन्स हवे असतील तर तुम्ही एक लाईट वेट मॉइश्चरायझर तुम्ही नक्की ट्राय करू शकता। भरपूर सारे वेरियंट्स आहेत लाईट वेट मॉइश्चरायझरमध्ये। तर करंटली जो मी यूज करत आहे स्पेसिफिकली समरसाठी मी हा माझ्यासाठी आणलेला आहे, तो म्हणजे हा पॉन्ड्सचा लाईट वेट मॉइश्चरायझर। खूप कन्व्हिनियंट आहे, खूप इझिली ॲब्झॉर्ब होऊन जातो, म्हणजे तुम्ही अगदी थोडंसं घेऊन जरी लावला तरी चालेल आणि जास्त महागसुद्धा नाही आहे, अराउंड 135 रुपीजपर्यंत तुम्हाला भेटून जातो। हा खूप इझिली अवेलेबल आहे, तुम्ही डीमार्टमध्ये जरी गेला तरी तुम्हाला डीमार्टमध्ये सुद्धा हा खूप इझिली मिळून जातो। तर हा तुम्ही नक्की ट्राय करू शकता। आणि आता जर मॉइश्चरायझरमध्ये तुम्हाला अजून एक ऑप्शन हवा असेल तर करंटली मी हा ॲक्वा जेल हा सुद्धा मी यूज करत आहे, आय होप हा सुद्धा मी यूज करत आहे। आणि हा नॉन स्टिकी आहे, नॉन ऑइली आहे, नॉन कॉमेडोजेनिक आहे आणि हा जेल फॉर्मॅटमध्ये आहे, हायलोरॉनिक ॲसिड जेल आहे। पण हा ऑनलाईन मिळतो का नाही मला ॲक्च्युली माहिती नाही आहे, पण जर भेटत असेल तर नक्की मी ह्याचा लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की घालेन। हा 270 रुपयेपर्यंत तुम्हाला मिळून जातो।
तर ह्याचा लिंक असेल तर ते पण घालते. अदरवाईज तुम्ही पॉइंट्सचा लाईट वेट मॉइश्चरायझर हा नक्की ट्राय करू शकता. आता क्लेन्झिंग झालं, टोनिंग झालं, मॉइश्चरायझरसुद्धा झालं आणि स्किन केअरमधला लास्ट प्रोडक्ट जो आपण लावतो तो आहे सनस्क्रीन. सनस्क्रीन हा कधीही स्किप करायचा नाही आणि स्पेसिफिकली आता तर इतकं ऊन आहे, इतकं कडक ऊन आहे की सनस्क्रीन अजिबात स्किप करायचं नाही. आता ज्यांची स्किन टाईप ऑइली असतात त्यांचा एक कंप्लेंट असते की या सनस्क्रीन लावल्यानंतर मला खूप जास्त घाम येतं, मी काय करू. तर आता सनस्क्रीन असा चूज करायचा जो क्रीम फॉर्मॅटमध्ये नाही आहे. कारण आता जर तुम्ही क्रीमी प्रोडक्ट्स लावत गेला तर डेफिनेटली खूप जास्त ऑइल येणार आहे आणि खूप जास्त घाम आल्यासारखं तुम्हाला वाटणार आहे. तर जर तुमची स्किन टाईप ऑइली असेल तर मॅट फिनिशवाले सनस्क्रीन तुम्ही यूज करा आणि जे जेल बेस्ड असतात असे सनस्क्रीन यूज करा. क्रीम बेस्ड यूज करू नका कारण त्याच्यानं तुम्हाला जास्त ऑइली फील होईल. त्यामुळं जेल बेस्ड सनस्क्रीन तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आता ऑइली स्किनसाठी एकदम चांगला सनस्क्रीन तुम्हाला जे मी सजेस्ट करते तो म्हणजे फोटो स्टेबलचा हा ॲक्ने सनस्क्रीन. हा खूप चांगला आहे ऑइली स्किन टाईपसाठी आणि ह्याची प्राईस अराउंड 850 रुपयेपर्यंत तुम्हाला हा भेटून जाईल ॲमेझॉनवरती, जो की खूप चांगला आहे आणि यू शुड डेफिनेटली गिव्ह दिस अ ट्राय. सो मैत्रिणींनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल. नक्की हे प्रोडक्ट्स तुम्ही ट्राय करून बघा आणि मला सांगा की तुम्हाला कसे वाटत आहेत. आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउटचे नावं आहेत ते मी घेणार आहे. पण गर्ल्स, जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स ज्यांना पण याची गरज आहे त्यांच्याबरोबर नक्की शेअर करा. आणि डेफिनेटली आता जे सबस्क्रायबर शाउटआउट आहेत ते मी घेणार आहे. सो जे माझे न्यू सबस्क्रायबर्स आहेत गाईज, थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. थँक्यू सो मच समृद्धी शुक्ला, सरिता जोशी, क्रांती सरोदे, आरती बांगर, थँक्यू सो मच गीता पाटणकर, माधुरी सुर्वे, थँक्यू सो मच गौरी निलेश पडवळ, थँक्यू सो मच सीमा दूत अँड सुनीता शिर्के. आणि गाईज, जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघितला असाल, तुम्हाला माझं कॉन्टेंट आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला देखील वाटत असेल मी तुमचं नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असंच घेऊ तर व्हिडिओच्या खाली तुमचं नावसुद्धा लिहा. सबस्क्राईब करून तुमचं नाव लिहायला अजिबात विसरू नका, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हालासुद्धा शाउटआउट देईन. तर चला परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.